सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? काय म्हणताय, राईड चालू झाली की नाही? चला, आमची तर राईड चालू झाली आहे. वाजलेत 7, लेट झालंय. पळायचंय आता, पळायचंय. निघणार होतो 6 वाजता, वाजले 7. सगळ्या आवरेपर्यंत झाले. तर आज आपल्यासोबत आहेत सिद्धेश शिकवण. समोरच बाईक राईड करतोय. अरे, राईटला गेला. याला तर तुम्ही बघितलंच असणार. बघायला तर हवंच, कारण की लहानपणीचा मित्र आहे माझा. मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला, चांगलंच भेटवून दिलेलं. तर आज जातोय अंबरनाथला. अंबरनाथ शिव टेम्पल जे आहे तिथे. छोटीच राईड असणार आहे, एवढी काय मोठी नाही आहे. तर आणि तिथून गेलो तर जाऊ कोंडेश्वरला, बदलापूरला, कारण की बदलापूरला सिद्धेशची रूम आहे. तर प्लॅनिंग होतं आहे की त्याच्या रूमवर थांबायचं बदलापूरला, आणि मग उद्या दुपारपर्यंत किंवा सकाळी निघायचं. एकदा असं वाटतं ना, जे मंत्री संत्री असतात ना, त्यांना एकदाचे बाईकवर मागे बसवावं आणि असं खदखदवत नाही घेऊन जावं ना, खाडखाड खाडखाड करत खड्ड्यातून त्यांची पाठ मोडली पाहिजे. हा तरी बरा आहे रस्ता. बाईकवर बसून त्यांना एकदा कळलं पाहिजे की कसं वाटत असेल. काय जाऊन नुसते घाणेरडे पॅच टाकून ठेवलेत. देशला रूट माहिती आहे म्हणून तो लीड करतोय सध्या, आणि मी पहिल्यांदाच जातोय अंबरनाथ वगैरे त्या साईडला बाईक घेऊन. ऐरोली फ्लेमिंगो नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही इथे वॉल पेंटिंगचं काम करायला आलेलो. स्वच्छ सर्वेक्षणची कामं बरीच चालू होती, तेव्हा आम्हाला चान्स मिळालेला काम करायचा. जवळजवळ आम्ही 3 ते 4 महिने इथेच होतो. मुंबईला आलोय तर खरं, पण शरीराने का इथेच आहे. शरीराने मुंबईला आहे, पण डोक्यात सगळं गावचंच चालू आहे. अजून गावचं गणपती वगैरे सगळं तेच चालू आहे. गाणी भजनं काय तोंडातून जात नाही आहेत. आहा, क्या बात है.
काय झालं? मॅप चेकिंग. हॉटेल रॉयल ट्रीट SIP अँड डाईन. किती काय आहे? रॉयल गार्डन फॅमिली ढाबा, रॉयल ट्रीट SIP अँड डाईन ट्रीट, रॉयल क्लासिक बार अँड किचन. एकाच हॉटेलमध्ये एवढं सगळं. वा वा वा. तर अजून अर्धा तास लागेल असं वाटतंय. म्हणजे अर्धा तास लागेल अजून. सिद्धेश बोलला. आयशपथ खरं यार. इथून ना फरारी वगैरे गाडी आली ना, सिसो घ्यायला सिसो. काय बोलतो? तुम्ही म्हणत असाल सगळ्यांची ओळख करून देतो, सगळ्यांबद्दल सांगतो, पण स्वतःबद्दल सांगत नाही. तर आज सांगतो तुम्हाला मी कोण आहे. तर ते तुम्हाला माहितीच आहे, कर्ली प्रॅट स्टुडिओ. माझं नाव प्रतीक विश्वनाथ पांचाळ आणि मी एक आर्टिस्ट आहे. वेट जरा अजून थोडं मोकळ्या रोडवर जाऊन तुमच्याशी गप्पा मारतो. म्हणजे माझ्याबद्दल सांगतो तुम्हाला. या जरा ट्रॅफिकमधून निघूया. माझं नाव आहे प्रतीक विश्वनाथ पांचाळ. उफ्र कर्ली प्रॅट स्टुडिओ. हे माझं ऐका गो. हे आहे माझं यूट्यूब चॅनल. आणि इन्स्टा ID. मी एक आर्टिस्ट आहे आणि मी फाईन आर्ट डिप्लोमा केला आहे. फाईन आर्ट डिप्लोमा झाला आहे 2020 साली. आणि सध्या मी कन्झर्वेशनचं काम शिकतो आहे. इंटर्नशिप करतो आहे एका ठिकाणी. बऱ्याच जुन्या पेंटिंग्स असतात, स्कल्पचर्स असतात, त्याचं कन्झर्वेशनचं काम किंवा रिस्टोरेशनचं काम मी करतो आहे सध्या. माझ्या पेंटिंग्स तर तुम्ही बघितल्या असतीलच, तुम्ही मला इन्स्टाला फॉलो केलं असेल तर. आणि यूट्यूबवर पण मी कुठे जातो तेव्हा टाकत असतो पेंटिंग्सचं. आधीचे जे व्हिडिओज आहेत माझे, ते बरेचसे मी पेंटिंग्स करून म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंग वगैरे करून केलेले आहेत व्हिडिओज. त्या तुम्ही बघू शकता. हां, तेव्हा जास्त काही बोलणं वगैरे केलेलं नाही मी. नाही बोललोच नाही आहे मी, मग फक्त व्हिडिओज टाकायचो. आता कॅमेरा माईक वगैरे घेतलं आहे तर मी बोलतो आहे, बोलणं होत आहे. आता माझी ओळख तर पडलीच आहे. आणि जर का माझ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, अजून एक जेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर 50,000
सबस्क्रायबर होतील किती 50,000 सबस्क्रायबर, तेव्हा मी एक मोठी राईड प्लॅन केली आहे. सो जेव्हा पण 50,000 सबस्क्रायबर होतील त्याच क्षणी मी त्या मोठ्या राईडसाठी जाणार आहे. ती मोठी राईड कधी असेल ते तुम्हाला मी तेव्हाच सांगणार जेव्हा 50,000 सबस्क्रायबर माझे होतील. तसं तर मी बऱ्याच राईड एकटाच करतो किंवा कोण एखाद दुसरा जण सोबत असतो, तेव्हा पण बघू. जर कोण सोबत असेल तर ती राईड करायला मजा येईल. तर लवकरात लवकर सबस्क्रायबर करा, प्रेम दाखवा थोडंफार माझ्यासाठी. आणि आपल्या सबस्क्रायबरपैकी कोणाला जर त्या राईडला यायची इच्छा असेल तर DM करू शकता मला. करताय ना सबस्क्राईब? हां, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. चला, गेट मिळाला आहे. पोचलोय. प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. रस्ता बंद, पर्यायी मार्गाचा उपयोग करा. पोचलो. ते बघा, ते तिथे समोर आहे वाटतं. कुठे? हां, पार्किंग वगैरे आहे का? पार्किंग वगैरे आहे का? आई ग, अयो. चला, आता हे सगळं काढायचं आहे. इथे बघ, इथे बघ. ओळखलं तर असणार आहे त्याला, सांगायची गरज नाही. हा इथून एंट्रन्स आहे मंदिराचा.
कसली मजा चालू आहे बाबा मुलांची. तो जवळजवळ म्हणजे मी लहानपणी एका पेंटिंगमध्ये बघितलेला. हे एवढंच पेंटिंग आहे असं. ते जर पेंटिंग मला मिळालं तर मी टाकेन. आता जो अँगल दाखवला त्या अँगलमध्ये एक पेंटिंग मी बघितलं आहे, म्हणजे माझ्या आप्पांनी केलं आहे ते पेंटिंग. तर ते मिळालं तर मी पाठवेन. मला म्हणजे तेच पेंटिंग आहे का ते बघायचं आहे. खरं तर सेम अँगल आहे. बघा हे माझे आप्पा आहेत, त्यांचंही अकाउंट आहे परशुराम 20 उतार. तर त्यांच्या अकाउंटमध्ये जातो आपण. बरेच पेंटिंग केले आहेत, सिनियर आर्टिस्ट आहेत. आणि त्यांचं एक मी पेंटिंग अगदी लहान असताना बघितलेलं. हां हे बघा मिळालं. हे बघा जो अँगल तुम्हाला दाखवला तेच आहे. चला अंबरनाथ शिव मंदिर बघून झालं आहे आता. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आता निघालो आहे कोंडेश्वरला. कोंडेश्वर इथून जवळजवळ 16 किलोमीटर आहे आणि फक्त 16 किलोमीटर आहे आणि वेळ दाखवतो 42 मिनटं. हां काय आहे इथेच बोललेलास, इथेच बघितलेलंस दाल पकवान. बघूया चला, भूक लागले भरपूर. सिद्धेशने येता येता दाल पकवान काय ते बघितलेलं, आता इथे खाऊन बघूया. हा पोट भरून दाल पकवान आणि दाल कोकी खाऊन मजा आली. जर कोणी अंबरनाथला येत असाल तर इथे मिस्टर दाल सँडविचवाला, अब स्वाद बनेगा यादगार. तर इथे यायला विसरू नका आणि खा. खूप मस्त दाल पकवान आहे. मॉर्निंग मेन्यू आणि इव्हनिंग मेन्यू पण आहे तिथे. चला तो कितना 50 तोला 50,000 पे बड़ी राइड होने वाली है. 50,000 सबस्क्रायबर झाल्यावर पूर्ण झाल्यावर एक मोठी राईड होणार आहे. तर जसं तुम्हाला सांगितलं ते हिंट पण दिली आहे की ती राईड 7 ते 8 दिवसांची असेल, एका आठवड्याची असेल. आणि त्या राईडला तुम्ही मला जॉईन करू शकता. पन्नास 50,000 काय सबस्क्रायबर काउंट लहान नाही. पण हां 50,000 वरून झाले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघायचं. सो लवकर शेअर बटनवर टॅप करा आणि सगळ्यांना पाठवून द्या व्हिडिओ. सगळ्यांना पाठवा पण सबस्क्राईब करायला सांगा. तर इथे मी लँडस्केप नाही केलं,
कारण की थोडा हळूहळू पाऊस पडत होताच, म्हणजे जास्त नव्हता, थेंबे थेंबे पडत होता आणि त्यात लाईटच नव्हता काही, सगळं प्लेन दिसत होतं पूर्ण, म्हणून काही करता नाही आलं. शेड अँड लाईट्सच नव्हते त्याच्यात. वनटोन सगळं दिसत होतं म्हणून करायला मिळालं नाही मला. आता जातोय कोंडेश्वरला, बदलापूरला. तिकडे नक्कीच करणार. तिकडे स्पॉट्स पण चांगले आहेत. मी जवळजवळ 10 वर्षाने जाणार आहे. 2015 साली मी गेलेलो, जेव्हा मी फाउंडेशनला होतो. कॉलेजमधून, कॉलेजची मान्सून ट्रिप होती तेव्हा मी गेलेलो. आता बरोबर 10 वर्षांनी जातोय 2025ला. हा 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 करत सरळ डायरेक्ट जायचं खाली. थांब रे. ऐ ग, कसलं भारी वाटतंय. पाण्यात पाय टाकून बसावंसं वाटतंय. अंघोळ नाही, पण पाण्यात पाय टाकून बसावंसं वाटतंय. इथे समोर मंदिर आहे. हेही शंकराचंच मंदिर आहे, कोंडेश्वर. पार्किंगला गाडी लावूया आणि नंबर प्लेट. केस आधी बांधून घेतले, कुत्रे दिसले तसे, आता मागे लागतात केसांना बघून. जवळजवळ 10 वर्षांनी आलो आहे. बरंच काही चेंज झालं. जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा इथे ह्या पाण्यात उतरून आम्ही आंघोळ केलेली, स्विमिंग वगैरे करत होतो ह्या पाण्यात. तिकडे जायला अलाउड नव्हतं कारण की इथे रेलिंग बांधलेलं. तरी काही गावकरी वगैरे त्या झाडावरून एकाने उडी मारलेली खाली डायरेक्ट इथे. हे चांगलं आठवतंय मला तेव्हाचं. पाणी कसं आहे, स्वच्छ व्यवस्थित आहे, तळ दिसतोय चांगला. ब्रिजच्या इथे एक मस्त स्पॉट मिळाला आहे. आता चालू करतो लँडस्केप, सेटअप दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा सेटअप लावला. कसला भारी वाटतोय सेटअप माझा. आहे द खारली पॅच स्टुडिओ. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला
सॉफ्टवूडचा एक बेस आहे हा. काहीच नाही केलं आहे मी, ना कोटिंग केलं ना काय. तसाच जसा मिळाला आहे मला तसा मी कसा पण फाडून आणला आहे. सुरुवात करूया आता. सगळे रंग वगैरे काढून झालेत. पाण्याचा जुगाड बघा आता. चिमटा आहे आणि ग्लास आहे, ते पण सांगणार नाही, राहू दे. तर या सरफेसवर मी काहीच कोटिंग नाही केलं आहे. असाच सॉफ्टवूडचा असाच जो मला मिळालेला तेवढंच ठेवलं आहे. एक एक्सपेरिमेंट करून बघतो आहे किती रंग शोषून घेतो आहे किंवा तसाच ठेवतो आहे ते. ड्रॉइंग झालं आहे करून. आता पुढची प्रोसेस करायला चालू करतो. फायनली लँडस्केप झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. टडांग टडांग. सो फायनली हा स्पॉट होता. या स्पॉटचं लँडस्केप केलं आहे. कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा मला. दोन तीन सबस्क्रायबर पण वाढले. लँडस्केप कसं झालं आहे कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा लँडस्केप आवडलं असेल तर. चला आजच्या दिवसा आता वाजले असतील जवळजवळ 1:15 झाला असेल. तर आता चाललो आहे सिद्धेशच्या रूमवर. सिद्धेश राहतो मालाडलाच आमच्या इथे, पण त्यांची रूम आहे इथे बदलापूरला. तर तो येऊन जाऊन असतो. फायनली सिद्धेशच्या रूमवर आलो आहे. आता फ्रेश वगैरे झालो. आता थोडं जेवू आणि झोप काढू. झोप काढून झाल्यावर एडिटिंगला बसेन आणि मग उद्या व्हिडिओ पोस्ट करेन. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, मला बघायला आवडत असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.